Hello everyone, I am Professor Karsi JJ from Late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod, Washim, and today we are going to discuss a very important topic, that is uh, we are going to discuss about the genetic tools which are required for the recombination process. So there are various enzymes which are required for genetic engineering. In that, the one most enzyme we are going to study about, that is number first we are going to discuss about the restriction endonuclease enzyme. So this restriction endonuclease enzyme, what is it, what are the types of it, and how it is useful for us, we will discuss in this lecture. So let's begin. A restriction endonuclease enzyme is essential to cut the DNA. जर आपण बघितलं तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम काय आहे, तो एन्झाईम सेलच्या आतमध्ये जातो. कुठली एक बॅक्टेरिया सेल असेल तर बॅक्टेरिया सेलच्या आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तो फक्त आणि फक्त कोणाला कट करणार आहे, कैचीसारखा तो काम करतो. कोणाला कट करणार आहे, तो डीएनएला कट करणार आहे. सो डीएनएचे तुकडे बनवण्यासाठी रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमचा वापर केला जातो. सो this restriction endonuclease enzyme to cut most of the bacterial genome, and hence it is also known as a molecular scissor. या restriction endonuclease enzyme ला molecular scissor पण आहे, म्हणून हे महत्त्वाचं टूल आहे. कशासाठी? जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जीन्सला कट करून टाकण्यासाठी. सो डिस्कवरी ऑफ दिस, सो दिस was discovered by Martha Michels, in where they were studying about the restriction enzyme type 1. So the restriction enzymes are mostly three types, that is type 1 restriction endonuclease, type 2 restriction endonuclease, and type 3 restriction endonuclease. So we are going to discuss about the restriction endonuclease whole types. So म्हटलं तर तीन प्रकारचे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम आहेत, टाइप 1, टाइप 2, टाइप 3. पण रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे जे एन्झाईम्स आहेत त्याला आपण टूल म्हणू, ते वर्क कसे करतात. रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स काय करतात, रेकग्नाइज करतात. म्हणजे काय, कुठेही जाऊन ते कट मारत नाहीत, म्हणजे कैचीसारखं कुठेही जाऊन काही पण कट करत नाहीत. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस स्पेसिफिकली काही सिक्वेन्सला जाऊन अटॅच होतात आणि अटॅच झाल्यानंतर तो तिथंच जाऊन कट करतात. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जिथं AATT असा सिक्वेन्स आहे तिथं जाऊन हे त्या डीएनएला स्टिक होणार आहेत, म्हणजे चिटकणार आहेत, आणि तिथून निघून कुठून जाणार आहेत, ब्लड एंड किंवा एंड एंड, दॅट इज CCCGGG या एंडला ते निघून जातील. आणि सर्व रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या हीच खासियत आहे. जर तुम्ही ही डायग्राम बघितली असेल तर या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कट्स वगैरे करून अटॅचमेंट करून घेतली गेलेली आहे. नेक्स्ट आहे टाइप 1 टाइप ऑफ एंडोन्यूक्लियस. सो दिस टाइप 1 टाइप ऑफ एंडोन्यूक्लियस हॅज, म्हणजे ते काय आहे की एन्झाईम आहे. ठीक आहे, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय आहे, ते एन्झाईम आहे. तो जो एन्झाईम आहे तो एन्झाईमचं एक्झाम्पल आहे इको के आणि इको बी, असे खूप सारे आहेत. तर जास्त करून यूज करणारे इको के आणि इको बी आहेत. हे टाइप 1 टाइप ऑफ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम आहेत. सो दिस रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम मिथायलेज दी DNA सिक्वेन्स साईट ऑफ द रिकग्नेशन. म्हणजे जिथं तो ॲक्च्युअली साईटला तो बाइंड होणार आहे तिथं मिथायलेशन करून घेते, आणि मिथायलेशन करून घेतल्यानंतर दी टाइप 1 रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस ट्रान्सलोकेट दी DNA सिक्वेन्सेस, आणि त्याच्यामुळं काय होते, फर्दरली तो त्याचा जेनेटिक सिक्वेन्सला ट्रान्सलोकेट करते, आणि ट्रान्सलोकेट केल्यामुळं तो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम नाव फर्दर यूज टू कट दी DNA स्ट्रँड. आता यामध्ये पण त्याच्यामध्ये पण खूप सारे त्याचे सब युनिट्स आहेत, त्या सब युनिट्सबद्दल आपण डिटेल नाही बघणार. ठीक आहे, पण फक्त महत्त्वाचं काय तुम्हाला माहीत पाहिजे, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एक एन्झाईम आहे आणि त्याचे 3 टाइप्स आहेत. नाव दिस टाइप 2 टाइप ऑफ रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. So type 2 type of restriction endonuclease enzyme are remarkably stable and which cleaves either most cases with or outside the recognition sequence which are symmetrical. म्हणजे म्हणायचं काय, रिस्ट्रिक्शन टू टाइप 2 टाइप ऑफ जे एंडोन्यूक्लियस एन्झाईम आहे
तो काय करतो, इनसाइड टू आउटसाइड साईटला रिकॅग्निशन करून डी एन एच्या सिमेट्रीला बघून तो कट करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दुसरा टूल आहे. सो दिस एन्झाईम वॉज आयसोलेटेड बाय हिंड and hence it is known as HIND2 in 1970. ठीक आहे. The restriction endonuclease is also used for gene mapping. तर आपण जर आपल्या याच्यामध्ये जर तुमच्या अभ्यासामध्ये आला असेल 12वीपासून तुम्ही असला की जीन लायब्ररी, आणि जीन लायब्ररीमध्ये ह्युमन जिनोम सिक्वेन्स हे प्रोजेक्ट होते जे की नियर अबाउट काहीतरी एक 10 वर्ष का 11 वर्ष काहीतरी चालले होते ते. आणि त्यामध्ये जो एन्झाईम सगळ्यात जास्त वापरला गेलेला आहे तो आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम टाईप 2. हा सगळ्यात जास्त वापरला गेलता. हा एक जेनेटिक टूल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाईप 3. सो दिस रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाईप 3 त्याचे ॲक्च्युअली जो एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईम्सला लागण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जो को फॅक्टर्स लागतात त्याला ATP आणि Mg2 दॅट इज मॅग्नेशियम त्याला लागणं गरजेचं आहे. ऑल्सो त्याला रिक्वायर्ड होत आहे that is ATP cofactor for the role of DNA methylation and restrictionसाठी रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाईप 3 ला हे घटक लागत आहे. आणि रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे जो कट मारतोय ते नियर अबाउट 20 to 30 बेस पेअर्स इतका तो रेकग्नाइज करतो आणि कट मारत आहे. आणि याचे जर रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाईप 3 चे जर एक्झाम्पल बघितले तर त्याचे ECO-P1, ECO-P15 आणि HIND3 असे एक्झाम्पल्स आहेत रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाईप 3 चे. जर तुम्ही हे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचे जर तुम्ही नॉमेनक्लेचर बघितलं तर तुम्ही बघू शकता ECO-R1 म्हणजे इको का म्हणजे इस्चेरिशिया कोलाई, R म्हणजे स्ट्रेन आहे, I म्हणजे ऑर्डर आहे. आता HIND3 म्हणजे हिमोफिलस इन्फ्लुएंझा D आणि 3 अशा पद्धतीने म्हणून त्याचं HIND3. जर तुम्ही इथं बघितलं असं काहीचं नाव आहे बघा, नॉमेनक्लेचर आपण बघायला नावं कसे दिलेत. बाम HI बघा. आता बाम काय आहे, बामचा B म्हणजे बॅसिलस. ठीक आहे. अमायलो H आणि I हे आहे स्ट्रेन आणि ऑर्डर नंबर. अशा पद्धतीने ह्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचे नॉमेनक्लेचर पण केले गेलेलं म्हणजे नावं दिलेले आहेत त्या रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टूलला. जर तुम्ही यांचं कंपॅरिझन जर व्यवस्थित बघितलं सो टाईप 1, टाईप 2, टाईप 3 टोटल त्यांची प्रॉपर्टीज बघून नेचर ऑफ दिस एन्झाईम इट शो एंडोन्यूक्लियस. जसं की आपण टाईप 1चं बघितलं, टाईप 1 शोज एंडोन्यूक्लियस अँड मिथायलेज ॲक्टिव्हिटी. टाईप 2 जो आहे द सेपरेट एंडोन्यूक्लियस अँड मिथायलेज ॲक्टिव्हिटी. अँड टाईप 3 एंडोन्यूक्लियस अँड मिथायलेज ॲक्टिव्हिटी. म्हणजे टाईप 1, टाईप 2, टाईप 3 हे तिन्ही पण एंडोन्यूक्लियस पण आहे आणि मिथायलेज ॲक्टिव्हिटी पण दाखवते. तर नेक्स्ट आहे प्रोटीन स्ट्रक्चर. याचं 3 डिफरंट सब युनिट असतात. कोणाचे? दॅट इज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस टाईप 1चे. बाकी टाईप 2चे 2 आहेत आणि टाईप 3चे पण 2 सब युनिट आहेत. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस रिक्वायर्ड 1 साठी ATP Mg आणि ॲडिनोल दॅट इज ॲडिनॉइल मिथॉनिल लागते. त्यानंतर टाईप 2 साठी मॅग्नेशियम लागतो आणि टाईप 3 साठी ATP आणि मॅग्नेशियम लागतो. आता क्लिवेज साईड जर आपण बघितली टाईप 1ची तर त्याची क्लिवेज साईड आहे नियर अबाउट 4000 बेस पेअर. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे काम बेस पेअर थ्रू त्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस थ्रू कट करू शकते. त्यानंतर टाईप 2 नियर टू द रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जवळच्या जवळ, आणि तो टाईप 3 आहे तो 24 ते 26 बेस पेअर टू द रिस्ट्रिक्शन साईडपासून तो काम करतोय. परत जर टाईप 1चं एक्झाम्पल तर ECO-2 आहे, टाईप 2चं एक्झाम्पल ECO-1 आहे आणि टाईप 3चं एक्झाम्पल ECO-P1 आहे. तर अशा पद्धतीने रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे टाईप्स आपण सर्व बघितलेले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे DNA मॅनिप्युलेटिंग ऑफ एन्झाईम्स. त्याच्यामध्ये मग तुम्हाला वेगवेगळे एन्झाईम्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. जसे की त्यांचं काम आहे की मॅनिप्युलेट करणं, टाकून देणं. ॲक्च्युअली एखाद्या सेलमध्ये जर तुम्ही हे युनिटमध्ये बघितलं आतापर्यंत आपण बघितलं की कट पेस्ट करणं आहे, पण हे कट पेस्ट करण्यासाठी टूल्स लागते. त्यामधलं एक फक्त कटिंगचं टूल बघितलं रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आता कट केलेला जो DNA आहे तो दुसऱ्या सेलमध्ये नेऊन टाकायचं. त्या टाकण्यासाठी टाकणं आहे, चिटकवणं आहे, लावणं आहे, अटॅच करणं आहे, सिंथसाइज करणं आहे, यासाठी DNA मॅनिप्युलेटिंग एन्झाईम्स लागतील जे की 4 ते 5 आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते 4 ते 5 एन्झाईम्स टोटली बघणार आहेत. सो थँक्यू.